त्र्यंबकेश्वरच्या दर्शनानंतर आम्ही आलोय बघा नाशिकमधील पंचवटी येथे. नाशिकमध्ये फिरण्यासाठी भरपूर अशी मंदिरे आहेत बघा, पुरातन अशी. त्यातलाच काळाराम मंदिरात आम्ही आलोय बघा. काळाराम मंदिर म्हणजे मूर्ती अशी काळ्या स्वरूपातील आहे, त्यामुळे काळाराम मंदिर म्हणतात. आणि मंदिर पण पूर्ण काळ्या दगडांनी बांधलेलं आहे बघा. खूप छान सुंदर कलाकृती, तर मस्त खूप रेखीव असं बांधकाम होतं बघा. आणि त्यानंतर जिथे सीतामध्ये राहिलेले तिथे पर्णकुटीमध्ये आम्ही गेलो बघा. इथे सीतेची गुहा आहे. सीतेची गुहा बघितलं का? काढले चला 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 मागं गर्दी. त्यानंतर तिथेच हे 1-1 रुपये भरून, प्रत्येक 1 रुपये भरून असं डेकोरेशन केलंय बघा. ते बघण्यासाठी आहे ते. नंतर आम्ही बघण्यासाठी गेलो बघा. छान असं डेकोरेशन केलंय बघा. हे बघा, हे मस्त असं डेकोरेशन वगैरे सगळं केलं. 1 रुपये भरून सर्वजण इथे बघायला जाऊ शकतात. गोराराम मंदिर. नाशिकमध्ये बघण्यासाठी भरपूर देवस्थान आहेत. आम्ही पायी चालत जेवढी शक्य आहे तेवढी थोडीशीच बघितली. आणि कपालेश्वर मंदिर पण बघितलं. नंतर काळाराम, गोराराम थोडे बघितले. आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरू केली. चला तर